स्वागत आहे आवड निवड किचनमध्ये। आज मी बनवणार आहे गाजराची बर्फी, खूप सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यामध्ये। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर गाजराची बर्फी बनवण्यासाठी मी इथे 1 किलो गाजर घेतलेले आहेत। गाजर स्वच्छ धुवून घेतले, कोरडे करून घेतले, त्यानंतर साफसूफ करून कट करून घेतले। तर अशा पद्धतीने बारीक बारीक गाजर कट करून घ्यायचे। गाजर कट करून घेतल्यानंतर मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आहेत, पण त्या अगोदर मी खोबऱ्याचा कीस आणि काजू मिक्सरमधून फिरवून घेणार आहे अगोदर। तर मी इथे 1 वाटी खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे आणि अर्धी वाटी काजू घेतलेले आहेत। तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण अशा पद्धतीने खोबऱ्याचा कीस आणि काजू बर्फीमध्ये घातले तर बर्फीला खूप छान चव येते। तर अशा पद्धतीने मी खोबऱ्याचा कीस आणि काजू मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहेत। खूप जास्त बारीक पावडर पण करायची नाही, थोडीशी जाडसर राहिली तरी चालेल, उलट थोडीशी जाडसरच छान लागते। आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये कट करून घेतलेले गाजर फिरवून घ्यायचे आहेत। तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये कट करून घेतलेले गाजर थोडे थोडे करून घालायचे आणि मिक्सर चालू बंद करत अशा पद्धतीने फिरवून घ्यायचे। तर बघा, अशा पद्धतीने जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडसरही नाही, अशा पद्धतीने गाजर फिरवून घेतलेले आहेत। बर्फी करताना गाजर किसून सुद्धा बर्फी करता येते, पण किसून घेतलेले गाजरांचे धागे धागे येतात बर्फी कट करताना। तर त्यामुळे अशा पद्धतीने गाजर मिक्सरमधून फिरवून घेतले तर हे काम लवकरही होतं आणि जास्त शिजायला पण वेळ लागत नाही, गाजर लवकर शिजले जातात। त्यामुळे अशा पद्धतीने फिरवूनच घ्यायचे मिक्सरमधून, कमी वेळामध्ये बर्फी तयार होते। आता मी इथे गॅसवर ठेवलेली आहे कढईमध्ये घातला 1 चमचाभर तूप आणि यामध्ये रवा भाजून घ्यायचा आहे। तर मी इथे 1 छोटी वाटीभर रवा घेतलेला आहे। वजनामध्ये 100 ग्रॅम रवा आहे। रवा छान हलका ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आणि त्यानंतर काढून घ्यायचा। आणि आता याच कढईमध्ये पुन्हा एकदा 2 चमचे तूप घालायचं आणि तुपामध्ये गाजराचा जो कीस आहे तो परतून घ्यायचा। अशी गाजराची बर्फी बनवण्यासाठी जास्त तूप लागत नाही। रवा भाजताना मी अगोदर 1 चमचा तूप घातलं आणि गाजराचा कीस भाजताना 2 चमचे तूप घातलं, यापेक्षा जास्त तूप लागत नाही। आणि जरी तुम्हाला आवडत असेल साजूक तूप बर्फीमध्ये तर एखादा चमचा तुम्ही पूर्ण बर्फी तयार होत आली ना तेव्हा वरून घालू शकता। तर आता इथे गाजराचा कीस खूप छान परतून झालाय, रंग बघा किती छान आलेला आहे। आता इथे यामध्ये घालायची आहे साखर। तर गाजराचा कीस परतून घेताना साखर घालायची, त्यामुळे गाजराला अजून छान रंग येतो। साखरेचं प्रमाण बघा, मी इथे 1 वाटी साखर घेतलेली आहे। वजनी प्रमाणामध्ये 200 ग्रॅम साखर आहे। मिठाईसाठी जरा जास्त साखर लागते, त्यामुळे मी इथे 200 ग्रॅम साखर घेतली। आणि गाजर 1 किलो घेतलेले होते, पण गाजर कट वगैरे करून 90 ते 80 ग्रॅम भरतात, त्यासाठी 200 ग्रॅम साखर बरोबर होते। तर बघा, साखर इथं पूर्णपणे विरघळली आहे आणि गाजराचा रंग अजून बदललेला आहे। साखर पूर्णपणे विरघळल्यानंतर यामध्ये घातलं काजू आणि खोबऱ्याचं पावडर आणि थोडीशी वेलची पावडर। त्यानंतर पुन्हा एकदा हे मिश्रण परतून घ्यायचं। हे मिश्रण परतवत असताना गॅसची फ्लेम कमी ठेवायची। इथे मी काजू आणि खोबऱ्याची जी पावडर करून यामध्ये घातलेली आहे, त्यासोबत तुम्ही खवासुद्धा घालू शकता। खवा नसेल तर मिल्क पावडर घाला आणि दोन्ही नसेल तरी काही हरकत नाही, यामध्ये दूध घालणारच आहोत आपण। आता इथे यामध्ये मी भाजून घेतलेला रवा घातलेला आहे। रवा घातल्यानंतर बघा, यामध्ये जे साखरेचं पाणी सुटलेलं होतं ते पूर्ण रव्याने शोषून घेतलेलं आहे। खूप छान मिश्रण तयार झाले, पण यामधले गाजर काही अजून जास्त शिजलेले नाहीत, त्यामुळे गाजर शिजण्यासाठी यामध्ये घालायचं आहे दूध। तर दूध किती घेतलेलं आहे बघा, मी इथे 1 किलो गाजर आहेत तर त्यासाठी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। अर्धा लिटर दूध अगोदर मी छान गरम करून घेतलं, थोडंसं घट्ट होईपर्यंत गरम करून घ्यायचं, जेणेकरून दुधाला चांगली साय येते। आणि अशा पद्धतीने घट्टसर दूध जर या बर्फीमध्ये घातलं ना तर या बर्फीसाठी खव्याचीही गरज पडत नाही आणि मिल्क पावडरचीही गरज पडत नाही। जर काजू नसतील तर तुम्ही नुसती खोबऱ्याची बारीक पावडर करून यामध्ये घाला आणि घट्टसर दूध घाला, साय असली पाहिजे दुधामध्ये, तर बर्फीला खूप छान चव येते। आणि यामध्ये दूध घालताना सर्व दूध एकदम घालायचं नाही, तर थोडं थोडं करून दूध घालायचं आणि त्यानंतर हलवून घ्यायचं। एकदम सर्व दूध घातलं तर यामध्ये रवा आहे, त्यामुळे रव्याच्या गाठी तयार होऊ शकतात। तर इथे बघा, मी थोडे थोडे दूध घालून व्यवस्थित मिश्रण हलवून घेतलेलं आहे आणि आता हे चांगलं घट्ट होईपर्यंत मंद आचेवर हलवून घ्यायचं। तर इथे बघू शकता तुम्ही, मिश्रण खूप छान घट्टसर झालेलं आहे आणि गाजरं पण खूप छान शिजलेले आहेत। तर आता याच पद्धतीचं मिश्रण आपल्याला बर्फी बनवण्यासाठी लागणार आहे। खूप छान बर्फी सेट होणार आहे। आता इथे गॅस बंद करायचा, हे मिश्रण खाली उतरून घ्यायचं। बर्फी सेट करायला ठेवण्यासाठी मी इथे 1 प्लेट घेतलेली आहे। प्लेटला तेल लावून घेतले। प्लेटऐवजी तुमच्याकडे एखादा ट्रे असेल चौकोनी तर त्यामध्येही ठेवू शकता। तयार झालेलं बर्फीचं मिश्रण गरम गरमच प्लेटमध्ये ओतून घ्यायचं आणि गरम असतानाच व्यवस्थित पसरवून घ्यायचं आणि त्यानंतर बर्फी सेट होण्यासाठी ठेवायची।
जर ही बर्फी रूम टेम्परेचरवर सेट करायला ठेवली तर 2 ते 3 तास लागतील आणि जर तुम्हाला लवकर बर्फी सेट करायची असेल तर फ्रीजमध्ये ठेवायची 1 ते 1.5 तासात होऊन जाते सेट। तर इथे बर्फी सेट झालेली आहे। मी फ्रीजमध्ये ठेवली होती त्यामुळे लवकर सेट झाली आणि आता कट करून घेऊया। तर ही बर्फी कट करताना अगदी सहज कट करता येत आहे आणि चाकूला अजिबात चिटकत नाही। इथे पाहू शकता तुम्ही व्यवस्थित बर्फी तयार झालेली आहे। आता इथे बर्फी कट करून झालेली आहे। बर्फीला डेकोरेट करण्यासाठी तुम्ही आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट वापरू शकता किंवा काहीही नाही वापरलं तरी चालेल, पण मी इथे सोपच्या गोळ्या वापरणार आहे। गोड सोप असते ना ती, मुखवास म्हणतात या गोळ्यांना, आणि यामध्ये ग्रीन कलरच्या गोळ्या होत्या ना, तर त्यामुळे मला असं वाटलं या बर्फीवर खूप छान दिसतील आणि खरोखरच या बर्फीवर गोळ्या लावल्यानंतर खूपच छान दिसत होत्या। आपण घरच्या घरी कोणताही पदार्थ बनवला किंवा कोणताही नाश्ता बनवला तर त्याला थोडी तरी सजावट करायची, त्यामुळे नाश्ता आकर्षक दिसतो आणि मुलं अगदी आवडीने खातात। आणि इथे बघू शकता तुम्ही बर्फी किती छान सेट झालेली आहे। ही बर्फी जेवढी आकर्षक दिसायला आहे तेवढीच खूप छान लागते। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा आणि आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा। आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत आवड निवड किचनमध्ये। धन्यवाद।